रावेत आणि किवळे परिसराला जोडणारा आणि नर्मदा पार्क शेजारी असलेला महत्त्वाचा रहदारीचा रस्ता मुसळधार पावसामुळे तब्बल 4 ते 5 फूट खचलाय। अवघ्या काही महिन्यांपूर्वीच नव्यानं तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची अल्पावधीतच दैना झाल्यानं महापालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत। या ठिकाणी जवळच एक बिल्डर आपल्या सोसायटीमधील राडारोडा या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये टाकतोय आणि त्यामुळे हा रस्ता खचल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। काय संपूर्ण माहिती तुम्ही द्याल? मी नर्मदा पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो। हा नगरपालिकेचा रस्ता आहे आणि हा पावसाच्या आता ह्याच्यामध्ये खचला गेला आहे। तर आता ह्याचा त्रास तर रेग्युलर जाणाऱ्यांना, आम्हालाही दुसरा रस्ता नव्हताच, हा एकमेव रस्ताच आहे आणि तो लवकरात लवकर दुरुस्त करून मिळावा। आणि आता आमची गैरसोय आहेच, तशी आमची वैयक्तिक म्हणण्यापेक्षा इकडनं जाणाऱ्या बऱ्याचशा पब्लिकला तो त्रासदायक गोष्ट आहेच। तसं बघायला गेलं तर रावेत किवळेकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे, देव रोडकडे जाण्यासाठी हायवे एक्सप्रेस हायवेला पण जायला एकदम शॉर्टकट आहे। किती दिवसांपासून हा रस्ता खचलेला हा आहे? रस्ता स्थानिक कमी कमी प्रशासनाने 15-20 दिवस झाले असतील, म्हणजे आता एक 15 दिवसापूर्वी पाऊस झाला त्यावेळी खचलेला रस्ता आहे। नवीन पूर्ण हे जे रोड बनवण्यात आलं होतं का, या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? नाही, नवीन पूर्ण चांगला बनवला होता, काही प्रॉब्लेम नाही। पण हे ह्या इकडे MIDCचं जे पाण्याची लाईन जी आहे तर ती चोकअप आहे का काय आहे, आम्हाला त्याची कल्पना आहे की बाबा त्यांनी सगळं मटेरियल टाकल्यामुळे चोकअप झालं किंवा अन्य काही कारणं असतील, आपल्याला त्यातला काही जास्त अभ्यास नाही। हा जो रस्ता खचलाय हा पावसामुळे, पावसाचं पाणी येऊन आता टेकडीवरनं वगैरे सगळं पाणी खाली उतरतं MIDCच्या प्लॉटमध्ये, तिकडनं वरनं सगळं पाणी खाली येतं, तर त्यावेळी तो खचला गेला आहे। काय मागणी असेल? मागणी म्हणजे आम्हाला लवकरात लवकर रस्ता करून मिळावा, त्यामुळे गैरसोय होणार नाही। रस्त्यावर राडारोडा टाकला जात असूनही महापालिकेचं मात्र सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे महापालिका एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहते का, असा सवालही इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलाय। यावर शासकीय अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ऐका। त्याबाबत संबंधित ठिकाणी पाहणी केली, स्थळ पाहणी मी सुद्धा केलेली आहे आणि संबंधित बिल्डरला मी त्याबाबत पत्र देखील बजावलेलं आहे आणि माहिती मागवलेली आहे आणि त्याच्यावर त्याचं उत्तर आल्यानंतर आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। मॅम, जरी ती जागा जरी त्या खाजगी बिल्डरचे तो असल्याचा दावा करतो, जर असं असलं तरी त्याला त्या ठिकाणी राडारोडा टाकणं अशा पद्धतीनं अलाऊ आहे का, जेणेकरून म्हणजे सार्वजनिक वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो किंवा शेजारी राहणाऱ्या नागरिकांना पण त्याच्यामुळे धोका उद्भवू शकतो? नाही, असं तो करू शकत नाही। त्याला पर्यावरण विभागाची देखील परमिशनची गरज आहे, परवानगी घेण्याची गरज आहे, त्यामुळे आपण त्याला पत्र देण्यात आलेलं आहे। सेकंड एक त्याची तिथे बॅरियर्स पण लावण्यात आले आहेत, असं असताना देखील त्याच्या तिथे हेवी वाहनांची मुवमेंट झालेली आहे, त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली का? स्थापत्य विभागाकडून मी त्याचा देखील अहवाल घेत आहे, तो अहवाल आल्यानंतर त्याला सांगितलं। काय घेतात? नव्यानं बांधलेला रस्ता काही महिन्यातच खचल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेनं तातडीनं हा रस्ता दुरुस्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे। पिंपरी चिंचवडहून झईद मेमनसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ, पुणे।